महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे आणि याला कारणीभूत निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी या सगळ्यांची नैतिक जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एक 22 वर्षीय मयंक लोकल ट्रेनमध्ये सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडून मरतो. गोरेगाव वरळी भागामध्ये ड्रग्ज पार्ट्यात तरुण मारतायत. बीडमध्ये विलास घुले, उमेश दळवी, तोईत खान. पुण्यामध्ये लोहगडला एक तरुण ढकलून दिला, त्याला प्लॅनिंग करून संपवलं. तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री खुर्चीला चिटकून बसलेत. 22 वर्षीय मयंकच्या घटनेनंतर 1 मिनिट सुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावर राहू नये. तात्काळ महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. महाराष्ट्राचा बिहार केलाय, जंगलराज केलाय. या ठिकाणी गुन्हेगारी वाढली, भोंदूगिरी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढलाय आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस भयभीत झालाय की घरी येऊन बाहेर निघल्यावर परत येईल की नाही अशी प्रत्येकाला भीती वाटायला लागलेली आहे. मदधुंद आरोपी डुलत डुलत रेल्वे स्टेशनवरून गर्दीत घुसतो, बॅगमधून चाकू काढतो आणि 22 वर्षीय मयंकला जागेवर संपवतो. काय चाललंय महाराष्ट्रात? काय वचन देऊन सरकारमध्ये आला होतात? रोज हत्याकांड, रोज बलात्कार, रोज भोंदूगिरी. महाराष्ट्राचं केलंय काय? महाराष्ट्राचा बिहार झालाय आणि त्याच्यामुळे तात्काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. याला सस्पेंड करा, त्याला सस्पेंड करा, बस झालं. 27 लोक विषारी दारूमध्ये मिलेत. पोलिसांच्या बडतर्फी, पोलिसांच्या निलंबनाशिवाय काहीच केलं नाही. बस झालं हे. आता डायरेक्ट याला जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे.